श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत त्या खरेदी करायच्या आहेत. अगदी सोने चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान अशा उपयुक्त ह्या वस्तू आहेत, याचीच माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाच्या तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यावर्षी 30 एप्रिल 2025 या दिवशी अक्षय तृतीया ही आलेली आहे. अक्षय तृतीया या दिवशी आपण साजरी करणार आहोत. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता कोणतीही शुभकार्य आहेत ती केली जातात. म्हणजेच की हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त असतो, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं ओळखलं जातं. या दिवशी शास्त्रानुसार केलेल्या पुण्याचे फळ हे आपल्याला खूप जास्त प्रमाणात आहे ते मिळतं. ते कधीही कमी होत नाही. अक्षय म्हणजे काय? ज्याचा कधीही क्षय होत नाही, ते जे चिरकाल असतं, कायमस्वरूपी टिकून राहायचं. अजून या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व का आहे? कारण याच दिवशी द्वापारयुग, सत्ययुग, त्रेतायुग या अक्षय तृतीयेच्या दिवशीच याची सुरुवात आहे ती झालेली होती, असं धार्मिक मान्यतेनुसार म्हटलं जाते. तसेच या दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाचा अवतारही देखील घेतलेला होता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी माता गंगादेवी या पृथ्वीवरती अवतरलेल्या होत्या, म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपण दान, धर्म, त्याचबरोबर तर्पणविधी, होम हवन, माता लक्ष्मी, माता विष्णूंची पूजा आहे ती केली जाते, पितरांची पूजा आहे ती केली जाते. अशा ज्या काही वस्तू असतात त्या आपण ज्या काही खरेदी करतो त्या वस्तू आपण जर या दिवशी खरेदी केल्या तर त्या चिरकाल आहेत त्या टिकतात आणि त्या आपल्याला कधीही मोडाव्या लागत नाहीत किंवा विकाव्या लागत नाहीत. ते कायमस्वरूपी आहे ते टिकून राहतं. म्हणून या दिवशी आपल्याला काही वस्तू आहेत ते या दिवशी खरेदी करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ज्या काही सेवा उपासना करायच्या आहे याची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण या दिवशी आपण काय खरेदी करायचं आहे आणि ते खरेदी केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होणार आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत याचीच माहिती आहे त्यात आपण पाहूया. या दिवशी जे काही आपण दान करतो किंवा जी काही सेवा करतो ती अक्षय राहते. या दिवशी सोने चांदी खरेदीही केली जाते. पण आजकाल काय झालेलं आहे की सोने चांदीचे भाव हे खूप प्रमाणात वाढले गेलेले आहेत. त्यामुळेच प्रत्येकाला शक्य होत नाही की सोने चांदी खरेदी करणं. आपण आपल्या यथाशक्तीनुसार जर आपली इच्छा असेल तर नक्कीच सोने किंवा चांदी आहे ते या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपण अजून काय खरेदी करू शकतो की ज्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता लहरी आहेत त्या निर्माण होतील आणि माता लक्ष्मी, त्याचबरोबर भगवान विष्णू, कुबेरदेव यांचाही कृपाशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती टिकून राहील. आपल्या घरावरती आर्थिक संकट येणार नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आहे ती कायमस्वरूपी टिकून राहील. यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत ते या दिवशी खरेदी करायच्या आहेत, जेणेकरून त्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना आकर्षित करणाऱ्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या ह्या वस्तू आहेत त्या आपण नक्कीच आहेत त्या खरेदी करू शकतो. अतिशय मौल्यवान ह्या वस्तू आहेत त्या आपण या दिवशी जर खरेदी केल्या तर आपल्याला अनंत पुण्यप्राप्ती आहे ती नक्कीच मिळेल. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद आहे तो कायमस्वरूपी आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील. तर यातील आपल्याला पहिली जी वस्तू आहे ती खरेदी करायची आहे ती म्हणजे मीठ. मीठ हे जी वस्तू आहे ती आपण मोठं मीठ आहे ते घ्यायचं आहे. हे शुक्राचे कारक आहे, म्हणजेच की संपत्तीमध्ये वाढ आपल्या होते आणि माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. कारण हे समुद्रामध्ये तयार होतं आणि याचा संबंध माता लक्ष्मीशी येतो. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपण नक्कीच खडं जे मीठ आहे ते आपण नक्की खरेदी करून त्याची पूजाही आपल्याला करायची आहे. पूजा ही कशा पद्धतीने करायची याची माहिती आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये आहे ते घेणार आहोत. यानंतर जी पुढची वस्तू आहे ती म्हणजे शिरई किंवा आपण त्याला केरसुणी म्हणतो किंवा झाडू ही जरी केरसुणी नाही घेतली, आपण नसलो वापरत किंवा तर तुम्ही झाडू जरी घेतला तरी चालेल, तरी ते आपल्याला खरेदी आहे ते करायचं आहे. जरी आपल्याकडे जुना असेल आपल्याकडे तरी आपण पुढं आपल्याला वापरण्यात येईल अशा दृष्टिकोनातून आपण ते घेऊन त्याची पूजा ही आपल्याला या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी पितरांची पूजा करण्यासाठी आपल्याला करा आणि केळी आहे ते हे जे 2 प्रकारचे जे मातीची भांडी आहेत ते आपल्याला घ्यायची असतात. या दिवशी मातीची भांडी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. अनंत पुण्यप्राप्ती आहे ती मिळते. किंवा ही मातीची भांडी आपण दान केली, त्यामध्ये आपण पाण्याचा माठ आहे तो खरेदी करून दान केला तर आपल्याला अन्नदानाचंही पुण्य आहे ते मिळतं. का तर त्यातून आपण पाणी आहे ते इतरांना आहे ते दान देऊ शकतो.
त्यामुळे आपण अशा प्रकारे मातीची भांडी आहेत ती नक्कीच खरेदी आहे ती करू शकतो. जे आपण पितराच्या सेवेसाठी जे घेणार आहोत, जे केळी म्हणजे त्याच्या जे खाली जे असतं ते सगळ्यात असं मोठं असतं, ते केळी असतं आणि त्यावरती जे ठेवण्यासाठी जे छोटं भांडं असतं त्याला करा असं म्हटलं जातं. तर हे आपल्याला पितरांच्या जी पूजा आपण अक्षय तृतीयेला जी करतो त्यासाठी आपल्याला ते उपयुक्त आहे ते आपल्याला पडतं. त्यामुळे आपण हे नक्कीच त्या दिवशी आहे ते खरेदी करायचे आहे. याचबरोबर आपण दुसऱ्या कोणत्या वस्तू आहेत त्या या दिवशी खरेदी करू शकतो. तर देवघरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण नक्कीच आहेत त्या घेऊ शकतो. तर आता देवघरामध्ये लागणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत, तर त्या तुम्ही तांब्याच्या घेऊ शकता किंवा पितळेच्याही घेऊ शकतो. नक्कीच आपण या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकतो. तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येऊ शकतात, तर त्यामध्ये जर श्रीयंत्र जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही श्रीयंत्र आहे ते नक्कीच खरेदी आहे ते तुम्ही करू शकता. कारण श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन ही जी सेवा करतो याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद आहे तो मिळतो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं हे आसन आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नक्कीच असावं. आपण प्रत्येक पौर्णिमेला आहे ती किंवा माता लक्ष्मीचा जो वार आहे त्या दिवशी यावरती कुंकुमार्चन करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे ते ठरतं. त्याचबरोबर जे अष्टलक्ष्मीतील जी लक्ष्मी चे एक रूप आहे ते म्हणजे गजलक्ष्मी. आपल्या घरामध्ये 2 गजलक्ष्मी नक्कीच असाव्यात. जर आपली इच्छा जर असेल तर तुम्ही गजलक्ष्मी आहेत त्या नक्कीच खरेदी करू शकता. यानंतर धनाचे देवता आहेत ते म्हणजे कुबेर देवता. तर त्या कुबेर देवतांचं जे कुबेर यंत्र आहे तेही जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच ते खरेदी आहे ती करू शकता. अतिशय हे प्रभावशाली आहे. आपल्या जर घरामध्ये जर कुबेर यंत्र जर असेल तर ते धन आहे ते स्थिर ठेवण्याचं काम आहे ते कुबेर देवता आहेत ते करतात. त्यामुळे आपण हे नक्कीच कुबेर यंत्र आहे ते आपल्या देवघरामध्ये घ्यावं किंवा तसेच आपल्या देवघरामध्ये जर एखादी आपल्याला मूर्ती जर खरेदी करायची असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा देवीची असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे आत्तापर्यंत नसेल आणि ती जर करण्याची इच्छा जर असेल खरेदी करण्याची, तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. आणि या सर्व ज्या मूर्ती आहेत यापैकी कोणती जरी तुम्ही घेतली तर त्याची स्थापना आहे ती तुम्ही या दिवशी आहे ती देवघरामध्ये नक्कीच करू शकता. कारण हा 3.5 मुहूर्तातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण या दिवशी या ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच खरेदी आहे ती करू शकता. आता खूप जणांची इच्छा असते की लक्ष्मी मातेची जी चांदीची जी पावलं असतात ती आपल्या उंबऱ्यावरती असावी. तर आता तुम्हाला जर चांदीची पावलं जर घेणं शक्य नसेल, म्हणजे तुम्ही आता लगेच नाही घेऊ शकत, तर तुम्ही पितळेचीही आपल्याला मिळतात. तर तीही तुम्ही नक्कीच घेऊन आपल्या जे उंबरा आहे आपल्या घराचा त्याच्यावरती तुम्ही लावू शकता. तीही जरी पावलं घेतली तरी चालू शकतात. तेही तुम्ही घेऊ शकता. यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती येत नाही आणि माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारे म्हणजे कवड्या. कवड्या ह्या आपण जरी आपल्याला पांढऱ्या जरी मिळाल्या तरी आपण घ्यायच्या आहेत. नंतर ज्यावेळेस आपण पूजा करणार त्यावेळेस त्या आपण हळदीने पिवळ्या केल्या तरी चालतील. पण जर आपल्याला घेताना जर शक्य झालं पिवळ्या जर मिळाल्या तर नक्कीच आपण पिवळ्या घेण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे. अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण नक्कीच या दिवशी आहेत त्या खरेदी करू शकतो. आपली जर इच्छा जर असेल तर आपण अशा प्रकारच्या यामधील ज्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत त्या वस्तू आपण नक्कीच खरेदी करू शकतो. अगदी सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या वस्तू आहेत. या वस्तूंवरती आपण जर सेवा जर केली तर आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती आहे ती मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आहेत त्या राहणार आहेत. यासाठी आपण या वस्तू नक्कीच खरेदी कराव्या.